शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांकडे ईडीने धडक दिलेली आहे। रोहित पवारांच्या बारामती अॅग्रोशी संबंधित 6 ठिकाणांवर एकाच वेळेला छापे पडलेले आहेत। मात्र यामागे घरभेदी सहकार्याचाच हात असल्याचं आव्हाडांनी म्हटलंय आणि त्यामुळे हा घरभेदी सहकारी नेमका कोण यावरून चर्चा सुरू झालेली आहे। बघूया त्याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट। ईडीनं आपला मोर्चा आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्याकडे वळवलाय। ईडीनं एकाच वेळी रोहित पवारांच्या बारामती अॅग्रोशी संबंधित 6 ठिकाणी धाड टाकली। बारामती, पुणे, छत्रपती संभाजीनगर, अमरावतीसह 6 ठिकाणी ईडीनं छापे टाकले। या छाप्यांचं कनेक्शन राज्य सहकारी बँक घोटाळ्याशी असल्याची माहिती आहे। मनी लॉन्ड्रिंगवरून बारामती अॅग्रो कंपनीशी संबंधित 6 ठिकाणी ईडीची धाड पडली। विशेष म्हणजे रोहित पवार सध्या परदेशात आहे, मात्र अबुधाबीमधून महापुरुषांच्या फोटोसह ट्विट करून संघर्ष सुरूच राहील असं रोहित पवार यांनी म्हटलंय। हा आहे स्वाभिमानी महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांचा चेहरा, ज्यांनी पिढ्यानपिढ्या महाराष्ट्र धर्म जपला आणि वाढवला। अन्यायाविरोधात प्रसंगी संघर्ष करण्याची शिकवणही या महान विभूतींनी दिल्याने महाराष्ट्र भूमीला संघर्षाचाही प्रदीर्घ इतिहास आहे। म्हणूनच मराठी माणूस या नात्याने महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी आणि टिकवण्यासाठी प्रत्येकाला संघर्षाचीही तयारी ठेवावी लागेल। हे होतं रोहित पवारांचं ट्विट। अजित पवारांच्या बंडानंतर रोहित पवार आजोबा शरद पवार यांच्या सोबत आहेत। यापुढे देखील संघर्षाची तयारी असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलंय। 95% लोक ज्यांच्यावर ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्स, ज्याला आईस म्हणतो, आई फॉर इन्कम टॅक्स, सी फॉर सीबीआय आणि ई फॉर ईडी, हे विरोधी पक्षातले आहेत। आणि नंतर वॉशिंग पावडर आणि वॉशिंग मशीन तर आहेच आपलं भारतीय जनता पक्षाचं, भ्रष्ट जुमला पार्टीचं। त्याच्यामुळे आम्हाला काही आश्चर्य वाटत नाहीये, कारण बाकींचे नंबर लागले आणि ही काय पहिली वेळ नाही हो। म्हणजे आधी माझ्या 3 भगिनींवर झाली, पण आता आमच्या भावावर। हे सगळे विनाकारण शहीद होण्याचे प्रकार आहेत, स्वतःला घोषित करण्याचे। त्या ठिकाणी जी काही मला माहीत नाही काय रेड झाली आहे नाही झाली आहे, मला त्याकडे कुठलीही माहिती नाही। या सगळ्या गोष्टी त्यांचा बिझनेस आहे, बिझनेस ते करतात, बिझनेसमध्ये अशा गोष्टी होत असतात सगळ्या वेगवेगळ्या। आणि समजा त्यांनी काही केलंच नसेल, त्यांचं सगळं नीट असेल, तर त्यांना घाबरण्याची आवश्यकता नाही आहे। विनाकारण याला राजकारणाशी ओढण्याचं काय कारण आहे? या राज्य सहकारी बँक घोटाळ्यावरून बारामती अॅग्रोशी संबंधित ठिकाणांवर ईडी धाड टाकते ते प्रकरण सुद्धा समजून घेऊया। बारामती अॅग्रो कंपनीनं शिखर बँकेकडून बाजारभावापेक्षा कमी दरात कारखाना विकत घेतल्याचा आरोप आहे। रोहित पवारांच्या बारामती अॅग्रो कंपनीने वेगवेगळ्या अकाउंट्स धारकांकडून पैसे वापरून 50 कोटी रुपयात कन्नड कारखाना विकत घेतल्याचं ईडीच्या चौकशीमध्ये समोर आलं। बारामती अॅग्रो, हायटेक इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन आणि समृद्धी शुगर प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांनी कन्नड सहकारी कारखान्याच्या लिलाव प्रक्रियेत सहभाग घेतला। दरम्यान हायटेक इंजिनिअरिंग कंपनीने 5 कोटी रुपये बारामती अॅग्रो कडूनच घेऊन टेंडर भरल्याचं समोर आलं। या 3ही कंपन्या सध्या ईडीच्या रडारवर आहेत। आणि बारामती अॅग्रोच्या ज्या काही राज्यभरातली जी 6 कार्यालय आहेत, ह्या 6 कार्यालयांवरती ईडीने छापेमारी केलेली आहे। 6 अधिकाऱ्यांचं पथक आहे आणि सकाळपासूनच ईडीचे अधिकारी या ठिकाणी तपास करतायत। आणि नेमकं जो काही तपास आहे तो अर्थात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये हा संपूर्ण तपास सुरू असल्याची माहिती मिळते। आणि ज्या पद्धतीने राज्यातल्या इतर कार्यालयांवरती सुद्धा ईडीने ही छापेमारी केलेली आहे। बारामती अॅग्रो रोहित पवारांनी चीटिंग करून कन्नड सहकारी साखर कारखाना, ज्याचा 250 ते 300 कोटी रुपये तो व्हॅल्युएशन, हे फक्त 50 कोटी रुपये ढापलं। त्याचा एक तपासाचा एक भाग म्हणून आज ईडीने काही ठिकाणी छापे मारले। महाराष्ट्र सहकारी बँकेने कर्ज दिलं, कन्नड सहकारी साखर कारखाना त्याचं डिफॉल्ट झालं आणि तो कारखाना एकदम स्वस्तात रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रोनी घेतला आहे। रोहित पवारांना हिसाब तो देना पडेगा। तर जितेंद्र आव्हाडांनी या कारवाई मागे घरभेदी सहकारी असं म्हणत अजित पवार गटाकडे अप्रत्यक्ष बोट दाखवलं। रोहित पवारांच्या बारामती अॅग्रो या कंपनीवर ईडीची धाड पडल्याची बातमी समजली। पवार साहेबांच्या सोबत निष्ठेने आणि ताकदीने उभे राहण्याचं हे फळ आहे। वाईट याचंच वाटतं
की यामध्ये आपलेच घरभेदी सहकारी सामील आहेत. परंतु मला विश्वास आहे की रोहित या सर्व दबाव तंत्राला बळी तर पडणार नाहीच, उलट अजून तावून सुलाखून बाहेर पडेल. हे होतं जितेंद्र आव्हाड यांचं ट्विट. रोहित पवार यांच्या बारामती वाईट गोष्ट आहे. एक तरुण राजकारणात उभारी घेतोय, लढतोय पवार साहेबांसाठी, असं असताना त्याच्या घरावर धाडी घालणं हे अत्यंत चुकीचं आहे. 4 महिन्यांच्या आधीच बारामती अॅग्रोवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळानं थेट प्लांटच बंद करण्याची कारवाई केली होती. बारामती अॅग्रो लिमिटेड हा एक उद्योग आहे. रोहित पवार बारामती अॅग्रो कंपनीचे सीईओ आहेत, तर त्यांचे वडील राजेंद्र पवार हे संचालक आहेत. पशुखाद्य बारामती अॅग्रोचं मुख्य प्रोडक्ट असून साखर उत्पादन सुद्धा त्यांनी सुरू केलंय. बारामती आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 साखर कारखाने आहेत. दुग्ध व्यवसाय, पोल्ट्री फार्म आणि चिकन व्यवसाय सुद्धा बारामती अॅग्रोद्वारे केले जातात. राज्य शिखर बँकेमध्ये 25,000 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आहे. सुरुवातीला शरद पवार आणि अजित पवारांसह 70 जणांवर गुन्हे दाखल झाले होते. मात्र 6 महिन्यांच्या आधी ईडीनं दाखल केलेल्या आरोपपत्रात शरद पवार आणि अजित पवार यांचं नाव नाही. पण शिखर बँक घोटाळ्याशी संबंधित कारखान्यांवरून ईडीच्या धाडी आता अजितदादांचे पुतणे रोहित पवार यांच्यापर्यंत आले. पुण्याहून योगेश बोरसेसह कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.